नमस्कार. द स्टॉक मार्केट मिनी या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला मग आपण निफ्टी अनालिसिसकडे वळूया. हा आहे निफ्टीचा 1 डे टाइम फ्रेमचा चार्ट. तुम्ही जर माझा कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. काल आपण काय अनालिसिस केलं होतं. जर निफ्टीला अपसाईड किंवा डाऊनसाईड जायचं असेल तर एक कन्सॉलिडेशन करावं लागेल. कन्सॉलिडेशन मीन्स कसं, एका रेंजमध्ये काही टाइम स्पेंड करावं लागेल एका रेंजमध्ये, आणि ही रेंज जेव्हा बनेल तेव्हा एक तर निफ्टी ब्रेकआउट देऊ शकते, नाहीतर ब्रेकडाऊन देऊ शकते. हे आपलं कालचं अनालिसिस होतं. मार्केट खाली जाणार किंवा वरती जाणार, एक कन्फ्युजनमध्ये होतं काल मार्केट. पण आजचं जे प्राइस ॲक्शन आहे बनलेलं आहे निफ्टीचं, ते एक पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनलेलं आहे. कारण आजची जी कॅन्डल बनलेली आहे ही ग्रीन कॅन्डल, बुलिश कॅन्डल, आणि ही कालची कॅन्डल आहे. या कॅन्डलला म्हणतात बुलिश एंगल्फिंग कॅन्डल. बुलिश एंगल्फिंग म्हणजे काय, एक गिळून टाकणे. आता या जी ग्रीन कॅन्डल आहे त्या कॅन्डलने या छोट्याशा रेड कॅन्डलला एक गिळून टाकल्यासारखं आहे, म्हणून याला बुलिश एंगल्फिंग कॅन्डल म्हणतात. याचा जो लो आहे आणि हाय आहे, आणि याचा जो लो आहे आणि हाय आहे, या ज्या कॅन्डलचा लो आहे तो या कॅन्डलच्या लोच्या खाली आहे, आणि याची जी क्लोजिंग आहे ती या कॅन्डलच्या हायच्या वरती क्लोजिंग दिलेली आहे. याला म्हणतात बुलिश एंगल्फिंग कॅन्डल. तर चला मग आजचा मार्केट ओव्हरव्ह्यू करूया आपण. आज निफ्टीने कसं परफॉर्म केले एक शॉर्ट टाइम फ्रेम मध्ये. हा आहे निफ्टीचा. पहिला आपण 5 मिनिट कॅन्डल मध्ये करूया. हा आहे निफ्टीचा 5 मिनिटाचा टाइम फ्रेम मध्ये चार्ट. मार्केट आज मॉर्निंगला जसं ओपन झालं तसं निफ्टीने एक ग्रीन कॅन्डल बनवलेली आहे, आणि नियर अबाउट हाफ डे पर्यंत मार्केट एक कन्सल्टेशन झोन मध्ये होतं. हा आहे याचा कन्सल्टेशन एरिया. 2 वाजेपर्यंत मार्केट याच रेंजमध्ये एक ट्रेड करत होतं, आणि ही जी रॅली आलेली आहे ती अचानक रॅली आलेली आहे. 2च्या नंतरची रॅली आलेली आहे. आता मार्केटनं निफ्टीने एक पॉझिटिव्ह साईन दिलेला आहे की तिला वरती जायचं आहे. पण आता उद्यासाठी मार्केट कसं परफॉर्म करेल, काय होऊ शकतं उद्या मार्केटमध्ये, तर पहिलं आपण त्यासाठी ग्लोबल मार्केट चेक करूया. ग्लोबल मार्केट एक गिफ्ट निफ्टी बघूया आपण. गिफ्ट निफ्टी आपल्या निफ्टी 50च्या खाली आहे. मे बी मार्केट उद्या गॅप डाऊन ओपन होऊ शकतं. जास्त नाही, बट थोडंसं गॅप डाऊन ओपन होऊ शकतं, किंवा फ्लॅटच मार्केट ओपन होऊ शकतं. तर मार्केट एक तर मार्केटचा जे स्ट्रक्चर बनलेलं आहे मार्केटचं ते आहे बाय ऑन डिप्स. बाय ऑन डिप्स म्हणजे डिप्स मार्केट खाली आलं कॉल साईडनं राहायचं. जेवढं मार्केट खाली येईल तेवढं कॉल साईडनंच राहायचं. हे मार्केटचं स्ट्रक्चर आहे. पहिला जो जर मार्केट खाली आलं तर पहिला जो आपला सपोर्ट असणार आहे तो पहिला सपोर्ट असणार आहे हा 25,600. का, तर पहिला हा रेजिस्टन्स होता, हा रेजिस्टन्स होता, हा रेजिस्टन्स होता. आता तो एक सपोर्ट म्हणून काम करणार आहे. निफ्टी जर असं या लेवलला आलं तर निफ्टी इथून एक सपोर्ट घेऊन एक अपसाईड जाऊ शकते. हे आहे
निफ्टीचं अनालिसिस. तर उद्याचं जे मार्केट स्ट्रक्चर असणार आहे ते एक स्ट्रॉंगली इंडिकेशन आहे की बाय ऑन डिप्स आहे, पण हा कुठल्याही ट्रेडिंग पर्पजसाठी केलेला व्हिडिओ नाही. दिस इज ओनली फॉर एज्युकेशनल पर्पज. तर तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही डमी साईटवर, तिथे तुम्हाला मार्जिन पण दिलेलं असतं, तर तुम्ही डमी साईटवर असं प्रॅक्टिस करू शकतात. डायरेक्ट बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन अजिबात नाही आहे. तुम्ही तुमचं अनालिसिस करायचं. हा व्हिडिओ फक्त एक एज्युकेशनल पर्पजसाठी आहे.